सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी तुमची सर्वांची लाडकी वसेकरीन बाय। तर आज आपण आलेलो आहोत बिरारमध्ये असलेल्या शिरवली गावात आणि शिरवली गावात आहे एक सुंदर अशी फार्मची प्रॉपर्टी। तर आपण आलेलो आहोत रोहिणी फार्म इकडे। तर रोहिणी फार्मला आलेलो आहोत आपण नमस्ते नेटिव्ह सोबत आणि नमस्ते नेटिव्ह ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट देते, नंबर देत आहे। सो चला तर बघूया की रोहिणी फार्म कसा आहे आणि असे सुंदर सुंदर फार्म तुम्हाला, खूप सुंदर आणि खूप चांगले व्ह्यू असलेले फार्म तुम्हाला नमस्ते नेटिव्ह दाखवणार। तर नमस्ते नेटिव्ह सोबत आपण देतोय आज रोहिणी फार्मला भेट। तर चला बघूया रोहिणी फार्म जो शिरवली इकडे आहे, वज्रेश्वरीपासून थोडासा अंतरावर, विरारपासून थोडासा जवळ। सो लेट्स गो आणि तो बघूया। सो गाईज, आता आम्ही फायनली फार्मवर आलो आहेत आणि इकडे खूप सुंदर अशी वाइब आहे। सगळ्यात बेस्ट म्हणजे की आपण मुंबईमध्ये राहतो, सो माइंड सायलेंटसाठी खूप छान अशी प्लेस आहे। सो आपण आता आलोच आहेत आणि पहिल्या याचं आपण दर्शन सो लेट्स गो, चला जाऊया। इकडे आल्याला परत एक फॉर्म सबमिट केला जातो, त्याच्यावरच्या आय डी प्रूफ, नाव सगळं तुम्हाला टाकावं लागतं। सो फायनली आपण इकडे आलोय आणि ही आहे आपली रूम। वाव, सुंदर सुंदर हा आहे बेड आणि हे फुल नेचर आहे इकडे। आणि हा आहे मला बघायला आरसा। उसके बाद ये है बाथरूम, उसके बाद हा है वाव, एक मस्त अशी गॅलरी आहे, सुंदर अशी। सो गाईज, आता आम्ही चेंज वगैरे केलंय आणि आता आपण इकडची सगळे काही ते छोटे फार्म्स आहेत ते बघणार आहेत आणि पण पोगला लेट्स गो। गाईज, इकडे सुंदर असा व्ह्यू आहे आणि इकडे आमचा हा फार्म आहे छोटासा। सो फार्मचे मंदारायला आणि इकडे पूर्ण असं ग्रीनरी आणि नेचर लव्ह, म्हणजे जे नेचर लवर असतील त्यांच्यासाठी ही खूप सुंदर अशी प्लेस आहे। सो चला आता पुढे जाऊया। चालायला पण एवढी मस्त जागा आहे बघा, सुंदर बघा, झाडं बिडं बघा आणि इकडे सुंदर असे छोटे छोटे कॉटेज आहेत ते बघा इकडे आहे, तर अजून एक इकडे आहे आणि इकडून आपण आता पूलकडे चाललोय। सो लेट्स गो। हा पण एक सुंदर असा फार्म आहे आणि आपण महाराष्ट्राची सगळ्यात आवडती कला म्हणजे वारली पेंटिंग तिकडे तुम्हाला बघायला भेटणार आहे। मैं तो सिर्फ झूला झूलूंगी, घाबरट वाटतं नको पाहिजली बाई। सो गाईज, इकडे पूल पण आहे आणि आपण आता पूलमध्ये चाललोय, थोडंसं पूल का भी मजा लेते। चलो लेट्स गो।
आपला जमला ना. टाइमपास साठी बघा खूप मोठा असा लुडो पण आहे. हाय से हाय. हाय. तो मैं खेलूं किसी का गेम? किसका राउंड खेल रहा है? मेरा. मैं खेल रही हूँ. सो असा इकडे लुडो पण आहे खेळायला. 6. अरे ये मेरा है. ब्लू तेरा है. हाँ. तो फिर 1 2 3 4 5 6 2 5 1 2 3 4 5. सो इकडे तुम्हाला लुडो वगैरे पण खेळायला असं मस्त मस्त आहे. आणि चला आपण अजून इकडचं सगळं टूर करूया. हा इकडे जेवणाचा एरिया आहे पूर्ण. सो इकडे मस्त असे झोपायला पाळणे पण आहेत, पण मी झोपणार नाही सारी. तर हा पण एक डायनिंग एरिया आहे. इकडे समोर तुम्हाला एकदम माउंटन व्ह्यू आहे, पूर्ण अशी ग्रीनरी आहे. आणि इकडे छोटासा पाळणा आहे ज्याला मी बघून खूप उत्सुक झाले. इकडे सुंदर असा पाळणा पण आहे जो मला खूप आवडलाय आणि मी त्याच्यावर झोका घेते. हाय. तर आपले सबस्क्रायबर्स इकडे भेटलेले आहेत. ताई तुम्ही कुठून आलेत? मी भाईंदरवरून. तर भाईंदरवरून म्हणजे आपल्या गावाच्या बाजूवरूनच आलेत. सो मला फॉलो पण करते आणि तुमचे व्हिडिओज पण पाहते. मला अप्रतिम तुमचे व्हिडिओ आवडले. थँक्यू सो मच. तर आपल्या ताईंना पण म्हणजे सबस्क्रायबर्स पण इकडे आहेत. सो तुम्हाला इकडे येऊन कसं वाटतं? मस्त, फुल एन्जॉय. तिकडचं फूड पण चांगलं आहे. क्लायमेट वेदर एकदम आम्ही एन्जॉय केलं आहे. हां, क्लायमेट तर एकदम ऑसम आहे कारण की सगळीकडे ग्रीनरी आहे आणि झोपाळे आणि वेगवेगळे असं म्हणजे पाणी स्विमिंग गेम्स पण आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर इकडे बघा तिकडे काहीतरी बनत आहे आणि तिकडे अजून एक कॉटेज आहे जो तिकडे बेस्ट आहे. आय थिंक सो. आणि इकडे पण काहीतरी कॉटेज बनतात. आपण तो कॉटेज बघूया का? लेट्स गो. तर कॉटेजला जाताना सगळीकडे असे ना झाडातून जायला लागतात. सो चला. तर तुम्ही माझ्या समोर बघू शकता की इकडे एक कॉटेज आहे, तिथे लॉक आहे आणि इकडे खूप सारी ससा आहेत ना. हे बघा खूप सारे आहेत ससे. इकडे खूप सारे ससे आहेत. माझ्यासोबत इकडे येईल का? तर इकडे पण छोट्या पोरांसाठी बघा इकडे छोट्या पोरांचे पाळणे. सगळे पाळणे गेम्स आहेत म्हणजे. आणि इकडे अजून एक छोटंसं फूल आहे, छोटंसं. हा बघा, हा खरा पूल आहे इकडे. भाई इकडे नुसती गर्दी पडली. मी या पूलमध्ये चालली नाही. मेरे को पूल में जाना है. मेरे को पूल में जाना. वाह, पाणी मस्त गार आहे. छोट्या पोरांचं पूल आहे. सो गाईज आता आपण जेवायला चाललोय आणि काय काय मेन्यू आहे ते पण बघूया. हां हां, नाही मेन्यू दाखवतो.
सो आपल्याला जेवायला इकडे चिकन आहे आणि भेंडीची भाजी आहे, परत सॅलेड आहे, लिंबू आहे, मीठ आहे, लोणचे, भाकरी आहे, डाळ आहे, भात आहे. खूप भूक लागली आहे ना. मस्तपैकी गरम गरम जेवा. माझी डाएट होती म्हणून स्पेशल मला चपात्या आल्या, चिकन आहे, सॅलड आहे. चला तो इकडे सर्वजण जेवायला बसलेत. जेवायला बसायला पण सुंदर अशी एरिया आहे, ते पण एकदम नेचरमध्ये बसून जेवायचं आहे तुम्हाला. आमच्यासाठी स्पेशल सुक्के चिकन आहे, जे सुक्कं आहे ते पण जाम टेस्टी वाटतं. माझी डाएटची आज लागली आहे. आम्हाला आले स्पेशल गुलाबजाम. डाईट आहे मग माझ्यासोबत जे आले ते नक्कीच यायला पाहिजे. तुम्हाला जेवण कसं वाटलं? पोट भरलं का? तर ते कॉटेज बघा, इकडे असं कॉटेज आहे आणि कॉटेजच्या बाहेर तुम्हाला असे सुंदर सुंदर असे व्ह्यू बघायला भेटणार आहेत. ह्याचं नाव आहे अनंत. इकडे असं एक देव आहे या फार्मवर आणि सुंदर असं चाफ्याचं झाड आहे, व्हाईट चाफ्याचं, म्हणजे खूप सुंदर असं बघा. आणि फुलं पण चाफ्याची पडलेली आहेत खाली. तर इकडे छोटी पोरं बॉल फेकाफेकी खेळतात आहेत आणि खूप असं त्यांना इकडे लॉ पण आहे खेळायसाठी. बघा बघा. तर या फार्मवर बघा इकडे बैल आहेत, शेतीसाठी आहेत हे. आणि मागे बघा तुम्ही, शेती सुरूच आहे, अगदी पेरणीची कामं सुरू करतील आता थोड्याच दिवसात. इकडे 4 बैल आहेत, बारका बारका, खूप सुंदर आहे. मालगोवा मँगो म्हणजे हा जो झाड आहे हा मालगोवा आंब्याचा आहे. आणि इकडे ते आंबे आले आहेत सुद्धा, दिसत आहेत का? वाव. तर इकडे नर्सरी आहे, ती आपण बघणारच आहोत, पण त्याच्या आधी आपण हा आंबा वगैरे बघायला आलो आहेत. तिकडे असं मस्त असं बघा बसायला, ग्रुप गेम्स खेळायला वगैरे अशी जागा आहे. सुंदर असा फार्म आहे की जिकडे फक्त नेचर आणि माइंड शांत करण्यासाठी, स्वतःच्या लाईफमध्ये थकले असेल तर 2 दिवस रिलॅक्स होण्यासाठी हा सुंदर असा आणि मस्त असा प्लेस आहे. नक्की तुम्ही नमस्ते नेटिव्हला व्हिजिट करून इकडे व्हिजिट करा. सो हे बघा, हे पण असं सुंदर आहे. रस्ते पण बघा त्याने एकदम प्रॉपर आपल्याला. आणि इकडे असं मस्तपैकी झाडांमध्ये झुला आहे. आणि अख्खा आंब्याचं झाड आहे आणि मी त्या पाळण्यावर बसली आहे. आणि हे बघा आंबे माझ्या हाताजवळ आहेत लिटरली. हा बघा आंबा अक्षरशः हाताजवळ आंबे आहेत आणि मी इकडे सुळा घेते. खूप भारी वाटतंय. हे आंबे बघा कसे आहेत, अक्षरशः अख्खा गुप्सा आहे. खालून दाखव, खालून दाखव. वाव, दिसतंय का? गाईज बघा मस्त असं झाड पडलंय आणि असा पाण्यातून, म्हणजे झाडांच्या पाण्यातून असा रस्ता आहे जायला. केळीवाली केळी केळी मस्त आहे. आपण आता पूर्णच फार्म फिरायला लागलोय. हे बघा लवकर एक किती सुंदर वाईब आहे. हे बघा
झाडाच्या खाली वाव, ही नर्सरी आहे. इकडे फक्त तुम्हाला हे फार्म नाही आहे, इकडे फक्त शेती दाखवली जातील, माउंटन्स राहायचं, तर इकडे झाडं सुद्धा आहेत, ते पण वेगवेगळ्या प्रकारची. हे बघा मस्त नर्सरी आहे. हे बघा मस्त अशी नर्सरी पण आहे इकडे, ज्याच्यामध्ये सुंदर सुंदर अशी झाडं आहेत. हा कुत्र्याने ते एक नको गेलो, स्टार्ट टू एंड माझ्या पाठीचं अजून पण. वाव, मस्त मस्त ते झाडे ना, सदाफुली पण आहे, परत मनी प्लांट्स आहेत, तिथे पण वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट आहेत. गाईज मी जिकडे फार्मला आहे तिकडे ना हे नर्सरीच फिरत होती मी त्या फार्ममधली, तर त्या फार्ममध्ये ना हे शेंगा आहेत. हे शेंगा आहेत का नक्की काय आहेत माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पण एवढं सांगेल की काहीतरी नवीनच अशी ट्री आहे जी शेंगांसारखी आहे. तसं तिकडे बघा ओवा आहे. काही नर्सरीमध्ये हा आहे ओवा, जो आपण ओवा खूप शरीरासाठी खूप म्हणजे खूपच चांगला असतो, जो आपण आजारी असल्यावर किंवा हा पानाची भजी पण केली जाते, जी आपल्या हेल्थसाठी गुड असते. आणि तसंच इकडे ना खूप असे फणसाचं एक मस्त झाड येते बघा, आणि त्याच्यावर खूप सारेसे फणस आले. चला पुढे बघूया काय काय आहे. सो आता इकडे कसं बघा, इकडे खूप सारी सागाची झाडं आहेत. ही इकडे फार्म नंतर झालं आहे. सागाची झाडं आधीपासून आहेत, आणि सागाच्या झाडाचं वैशिष्ट्य तर इतकं सुंदर आहे की तुम्हाला सांगून फायदा नाही. आणि इकडे लगेच थोडंसं ट्रेकिंगसारखं पण आहे, म्हणजे आपण ट्रेकवर आलो. काय जाणू ट्रेकवर परत माझा फेवरेट पालना दिसला और मैं उसमें झूल रही हूँ. काय तुम्हाला झुला झुलायचं आहे? हा इकडे या, झुला झुलायचा आहे काय? हा मग 500 रुपये दे. 500 गेट आउट. त्यांना झुला झुलायचं होतं, पण मी आहे झुलवंती. फार्म तर्फे इकडे काय काय म्हणजे प्रोजेक्ट केले जातात? म्हणजे ते आम्ही ऑर्गॅनिक फार्म थ्रू करतो. काही काही झाडांविषयी इकडे माहिती दिली जाते. आपल्याकडे 60-70 आंब्याची झाडं आहेत, 30-40 चिक्कूची झाडं आहेत, काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, नर्सरी आहे सुंदर, आणि 3-4 टाईपच्या टूर्स आहेत, त्या आपण ह्या टूरमध्ये पाहून घेतो. आपल्याकडे ना काही असे प्लांट्स आहेत, त्याचा तुम्ही रामफल ऐकलं असेल, सीताफळ ऐकलं असेल, पण लक्ष्मण प्लांट कधी ऐकलं आहे का? लक्ष्मण झाड आपल्या निसर्गामध्ये लक्ष्मण झाडसुद्धा आहे. त्याचा ग्रोथ उगमस्थान जिथे रामायण घडलं त्याच ठिकाणी त्याचा ग्रोथ झालेला आहे. ते सुद्धा रामफळासारखं दिसतं, लिटरली आंब्यासारखं आहे. आणि ते एक टाईप लक्ष्मण अँग्री होतं, रागिष्ट होता, म्हणजे ते फळसुद्धा काटे टाईपमध्ये आहे. एक टाईप फणस कसं असतो बाहेरून, त्याप्रमाणे त्याचं फळ दिसतं. तर आपण ते लक्ष्मण प्लांट पाहू घेऊया. तो आपण आता लक्ष्मण फळाचं झाड बघतो. हे आहे लक्ष्मण प्लांट. ह्याचा ना कॅन्सर पेशंटवरती वापर केला जातो आहे. हां, ह्याच्या पानांचा वापर केला जातो आहे. त्याची केमोथेरपीसाठी. हां, याच्या पानांपासून कॅन्सर असलेल्या पेशंटसाठी याचा वापर केला जातो. आणि ह्याची 5-6 गरम पाणी टाकायची, पाणी उकळायचं, आणि ते भरपूर प्रमाणात उकळून घेऊन तेच पाणी जो काढा तयार होतो ना, तो काढा पेशंटला प्यायला द्यायचा. त्याच्याने ते कॅन्सर वॉर्म्स असतात ते मारले जातात आणि पेशंट वेळी रिकवर होतो. तर श्रीलंकेला ह्याचीच प्रोसेस केली जाते, काढा पण प्यायला दिला जातो. म्हणजे ऑर्गॅनिक झाड, ओरिजिनल ऑर्गॅनिक झाड, प्लांट्स, आणि ते म्हणजे आपल्या वसईमध्ये आहे. आता आपण पाहूया 3-4 टाईपचे तुळस सुद्धा आहेत ह्या टूरमध्ये, ते आपण पाहून घेऊया. म्हणजे फर्स्ट तुळस दाखवतो ती आहे 3-4 टाईपची तुळस. एक लवंग तुळस आहे, कापूर तुळस आहे, लेमन तुळस आहे, बडीशेप तुळस आहे, ते आपण पाहून घेऊया. एक फर्स्ट तुम्हाला तुळस दाखवतो ती लवंग तुळस. ही आहे लवंग तुळस. खरंच लवंगचा स्मेल. तर ही आपण तुळस चहात वगैरे घालू शकतो फ्रेश करून. ओरिजिनल मला हाच माहिती पडला ऍक्च्युली का लवंग तुळस असते. आपण नेक्स्ट तुळस पाहून घेऊया कॅम्फर, कपूर तुळस. खरंच ओरिजिनल. आणि ही कपूर कॅम्फर तुळस.
ती क्रश करा आणि स्मेल घ्या. ह्याचा आपण बघा ताप सर्दी खोकला झाल्यानंतर आपण विक्स गरम पाणी टाकतो, पाणी पितो. सेम कॅम्फर्टची 5-6 गरम पाणी टाकायची, पाणी पिळायचं, त्यांची स्टीम येतो आणि ते पाणी प्यायला तरी चालतं. आयुर्वेदिक आहे. आपण कापूर तुळसचा सर्दी खोकल्यावरती पण वापर करू शकतो. कापूर तुळस स्मेल येते. हे सुद्धा एक मेडिसिनल प्लांट आहे, औषधी तुळस आहे. ही हातावर घासून अजूनच कापूरचं पूर्ण पास्तामध्ये मी घातली जाते आणि त्याचं ऑइल पण बनवलं जातं. रोजमेरी ऑइल आणि पास्तामध्ये वगैरे टाकतो ते हे आहे. ही अश्वगंधाचं प्लांट आहे. वाव, अश्वगंधा त्याच्यापासून औषधी तयार केली जाते. औषधासाठी अश्वगंधा. वापरलं जातं. फायनली मला लाईफमध्ये अश्वगंधाचं झाड बघायचं होतं. आणि ही ते आहे हे बडीशोप तुळस. बडीशोप तुळशी आपण जी जेवण जी बडीशोप खातो ना सेम त्याचाच फ्लेवर येतो. आपण याची पाणी सुद्धा खाऊ शकतो. बडीशेप तुळस. आणि आता आपण पाहतो लेमन तुळशी, लिंबू तुळस, तर पण चार्ज करू शकतो. ग्रीन टी. अच्छा, तर लेमन तुळशी म्हणजे ज्याची ग्रीन टी ओरिजिनली बनली जाते त्याची पण इकडे फार्मिंग होते. तुळस आहे त्याच्या. ती तुळशीमध्ये प्रकार आहे. आपल्याला समोर टोटल 16 काही तुळस आहेत. त्यामध्ये आम्ही 4 टाईपचे तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि कृष्ण तुळस आणि राम तुळस सुद्धा आहे आपल्याकडे, ती सुद्धा आहे. खरंच लेमन टी तर वास येतो याचा. आपण जी ग्रीन टी पितो त्याची. मधुपर्णी आपण इन्सुलिन प्लांट म्हणजे डायबिटीज पेशंटसाठी वापर करायचो. डोंट स्टॉप मेडिसिन, एम्प्टी स्टमक मॉर्निंगला उठल्यानंतर 1 पान खाऊन द्यायचं. हे प्लांट शुगर लेवल मेंटेन करतात. हे डायबिटीज पेशंटसाठी याचा वापर करतात. डायबिटीस पेशंटसाठी वाला प्लांट मधुपर्णी मधुपर्णी हा प्लांट तो पण इकडे अवेलेबल आहे. बाकी सगळे सगळं शो प्लांट. प्लांट इंडोर प्लांट. हे प्लांट घरामध्ये, रूम्समध्ये, ऑफिसमध्ये ठेवले जातात. का बरं ठेवतात अशी जाणीव आहे, माहिती आहे शोपीससाठी नाही. हे प्लांट्स आहे ना एअर प्युरिफाय करतात, आजूबाजूची हवा शुद्ध करतात आणि हे प्लांट्स ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. म्हणून हे प्लांट्स घरामध्ये, रूम्समध्ये, ऑफिसमध्ये ठेवत आहे. ह्याला मदरीन लॉंग टर्म म्हणतात. सासूबाईची जीप लांब टोकदार वळवायचे पण कामाचे. ती कशी कामाची मी तुम्हाला सांगतो. की तुम्ही मोड आयोडेक्स ऐकलं जे कंबर मलम लावायचं. सेम आपण कंबर ह्याचा पण पानाचा वापर करू शकतो. आपल्या गॅसवरती दवा ठेवायचा, 1 पान ठेवून द्यायचं, गॅस ते पान गरम करायचं आणि ते पान गरम झालं तर कमला शेक द्यायचा. असं आठवडाभर जरी केलं तर कमरेमध्ये त्रास निघून जातो. हे पण एक प्रकारे मेडिसिनल प्लांट आहे. स्नेक प्लांट. आपण ते लसूण प्लांट पाहूया. जे लोक लसूण खाऊ शकत नाही पण त्यांना जेवणामध्ये लसूण हवा असतो त्यांच्यासाठी एक नवीन काहीतरी आहे. म्हणजे ते म्हणजे प्लांटद्वारे की हा आहे लसणाचा प्लांट. लसूणचं स्मेल लसूणचं हे कसं होऊ शकते. निसर्गाने काही प्लांट्स ग्रो केलेले आहेत. हा सेम लसणाचा वास येतोय खरंच. म्हणजे लसूण खाय पण नाही ना मुळाला वगैरे, म्हणजे मुळाला वगैरे पण लसूण नसताना हा लसूणचं पान आहे. जिकडे आमचं कॉटेज आहे तिकडूनचा व्ह्यू बघा. एवढा भारी व्यू. और इस व्यू के सामने रह रहे थे हम. गाइस इथं झाड आहे त्याच्यावर लिंबू पण आहे. भारी ना. आणि कडुलिंबाचं पण झाड आहे. सो इकडून तुम्हाला चालत यायचं आहे आणि हा आहे इकडचा प्रभात कॉटेज. सो तो आता लॉक आहे. त्याच्यातून होईल थोडा दाखवेल. ह्या बघा असा तो आहे आणि त्याच्या बाहेरचा व्ह्यू जो की मस्त असा खाली खाली जायचं आहे. आणि बघा तिकडे असं सिटिंग एरिया पण आहे कॉटेजचा. आणि जे व्ह्यू आहेत मँगोची झाडं आहेत, परत कसली कसली झाडं आहेत. हे बघा मस्त असं व्ह्यू आहे. आणि तिकडे सगळ्यांना असं पार्टी करायसारखं पण एरिया आहे. आणि नंतर असणारा सायलेंटली आणि पाऊस खूपच सुंदर सुरू आहे तर खूप इकडे मजा येते. तर इकडे बघू शकतात. हे बघा इकडे असं सुंदर अशी वाईब घेण्यासाठी जाम भारी आहे. बाजूला तिकडे छोटीशी नदी आहे आणि तिकडे शेत पण आहे आणि इकडे माउंटन्स आहेत आणि इकडे आपल्याला बसायला चेअर्स आहेत. एकांत नावाचा अजून एक इकडे कॉटेज आहे. खूप सुंदर असं कॉटेज आहे. त्याला पण अशी मस्त गॅलरी आहे आणि व्ह्यू. भाई व्ह्यू की कोई कमी नाही आहे. जाम भारी व्ह्यू आहे याला पण. तर या कॉटेजचं नाव आहे
वैभव. तर हा पण एक सुंदर असा कॉटेज आहे. मस्त पाळणा आहे, सिटिंग एरिया आहे. इकडून सुंदर असा व्ह्यू आहे तुम्हाला. आणि आतमध्ये असा रूम आहे, परत वॉशरूम आहे. आता इकडे सर्वांना नाश्त्यासाठी फक्त वडे आणि चाय चालू आहे. तर तिकडून घ्यायचे आणि इकडे सर्वजण बघा वडे खात आहेत. नाश्त्याला इकडे आता आपल्याला गरम गरम वडे आहेत आणि चटणी आहे ना, चटणी पण दाखवा. चटणी आहे अजून. मग तुम्ही काय पिणार? कॉफी पाहिजे एकच. कॉफी आणायला गेले माझ्या बनते माझं आधी तर घेऊ. तर ही गोष्ट आहे आपल्याकडची मेहनतीचे आहे. आणि मी माझ्यासाठी स्पेशल कॉफी आणले. त्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. आणि इकडे आपल्याला खूप सारे देतात. कॉफी डेची शुगर आहे, इकडे ब्राऊन शुगर आहे, इकडे नेस्लेची कॉफी आहे, पावडर दूध आहे, प्लस ग्रीन टी पण दिली जाते. सो एवढ्या सगळे ऑप्शन्स तुम्हाला इकडे यासाठी दिलेल्या जातात की रूममध्येच तुमचं स्मॉल टेबल असतं, जेणेकरून तुम्ही इकडे मस्तपैकी वाईब घ्यावी म्हणून. आपली नेस्लेची कॉफी तोंडाला मिळेल. मी ब्राऊन शुगर पिऊ शकते कारण की माझी डाएट शुगर. सो ब्राऊन शुगर थोडीशी, एवढी पण नाही, कारण डाएट शुगर. आधी मला असं आवडतं की म्हणजे एकदम थोडंसं पाणी घेऊन ते थोडंसं असं तो फ्लेवर ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये बघा ॲक्टिव्ह झालेला आपल्याला समजतं लगेच. आणि मग त्याच्यामध्ये अजून टाकायचं पाणी गरम गरम. वाव. आणि मला दूध पाहिजे म्हणून मी पावडर दूध यूज केलं. पण कॉफी माझी हार्ड असल्यामुळे पावडर दूधचा काहीच इस्तेमाल झाला नाही. तर अशी झाली आहे माझी कॉफी. सो आपण आता ती पिणार आहोत तिकडे बसून. सुंदर असं वेदर आहे आणि माझी कॉफी पण वेदर आहे. एक नंबर. बार्बिक्यू नेशन सुद्धा आहे. वाव. आणि ते आपल्याला गरम गरम खायचं आहे. सो चला तुम्हाला मी इकडचं किचन दाखवते. सो लेट्स गो. आपलं स्वयंपाकघर असो किंवा कोणाचं पण असो, चप्पल काढणं हे निवांत आहे. तर इकडे या मावशी असतात. हाय मावशी. हाय. काय बनवायला घेतले तुम्ही? अंडा करी. तर मावशी सगळं होममेड बनवतात, बघू शकता तुम्ही.
का इकडे. आणि या मावशीने काय बनवायला घेतलंय? पनीर पकोडा. तर हे तुम्ही इकडचेच आहेत? तर या मावशी इकडच्याच आहेत. आणि बघू शकता तुम्ही की जेवण तुम्हाला असं हायजेनिक वगैरे पण नसतं. इकडे ओरिजिनली होममेड जेवण असतं, ते पण घरगुती पद्धतीने बनवलं जातं. मसाले वगैरे आपल्या पद्धतीचे असतात ना. बघा तर तुम्हाला इकडे काहीच हायजेनिक नाही, जसं नेचर तसं जेवण सुद्धा नॅचरल. तर मावशी अंडा करी बनवतात आहेत आणि त्या मावशी पनीर पकोडे बनवतात आहेत. मग सकाळपासून तुम्ही किती वाजता आलेले? आम्ही सकाळी 8 वाजता आलेले आहे. आता रात्रीचं पण जेवण वगैरे झाल्यावर तुम्ही जाता. तर इकडे बघा, तिकडे आपली जशी घरात जुन्या काळात मांडणी बनवायचे ना, इकडे भांडीवाला खास स्पेशल मांडणी केली बघा. आणि इकडे आपली प्रॉपर म्हणजे जशी लागणारी भांडी असतात तशी भांडी प्रॉपर आहेत. बघू शकतात तुम्ही. हे बघा पातेली येते, असं स्टोरेजसाठी फ्रीज पण आहे. तर तुम्ही इकडे येणार तेव्हा तुम्हाला असं हायजीन काहीच नसणार. सगळं जेवण नाश्ता पण जे आपण वडे वगैरे खाल्ले ते पण तुम्हीच बनवले ना? ते पण पूर्ण घरगुती पद्धतीचे होते. बरे होते का? खूप छान लागले. आणि गरम गरम म्हटल्यामध्ये पाऊस होता ना, तर अजूनच मस्त वाटलं. सो आपण जे बार्बेक्यू चिकन बघितलं सो ते आता आपण खातोय. लेट्स गो. 1 2 3. आणि त्याच्यावर आपण टाकतोय लिंबू. मस्त झालं गाईज. आता आपलं चेकआउट ॲक्च्युलीमध्ये मला इकडे 2 दिवसासाठी स्टे होता, पण मी एकटी नाही राहू शकत. सो मी चालली आहे घरी. जायचं मन बिलकुल नाही होत आहे. तुम्हीच बघा, एवढे चांगला क्लायमेट, एवढी चांगली वाईब असताना मी काय सांगू. स्वतः जातोय फायनली घरा. चला बाय बाय.